पंतप्रधान मोदी गुजरातच्या जामनगरमध्ये थोड्याच वेळात वनताराला भेट देणार तर दुपारी सोमनाथ मंदिरात जाऊन घेणार महादेवाचं दर्शन. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 12 मार्चला केज न्यायालयात होणार तर पुराव्यांअभावी आरोपी सिद्धार्थ सोनावणेला सोडण्याचे आदेश. कृष्णा आंधळेची शासनकर्त्यांकडून हत्या, माजी खासदार विनायक राऊत यांचा गंभीर आरोप. कराड प्रकरणानंतर अजित पवारांनी मुंडेंचा राजीनामा घ्यावा, भाजप आमदार सुरेश धस यांची मागणी. तर सोमवारपर्यंत मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर पेटून उठण्याचा दमानी यांचा इशारा. प्रशांत कोरटकर आज पत्रकार परिषद घेण्याची शक्यता. पत्नी आणि वकिलासह माध्यमांसमोर येऊन भूमिका स्पष्ट करणार असल्याची सूत्रांची माहिती. पुणे महानगरपालिकेचं सांस्कृतिक धोरण ठरवण्यासाठी तज्ज्ञ सल्लागार म्हणून वादग्रस्त राहुल सोलापूरकरची नियुक्ती. सोलापूरकरच्या नावावरनं नवा वाद पेटला. कायद्यापुढे सगळे सारखेच, कुणी व्हीआयपी नाही. राहुल गांधींना कोर्टापुढे हजर व्हावंच लागेल. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बदनामी प्रकरणी नाशिक कोर्टानं सुनावलं. आणि चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आज भारत आणि न्यूझीलंडमध्ये लढत. सामन्यात कोण मारणार बाजी याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष.